नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि RSS यांचं जे हिंदुत्व आहे हे नकली हिंदुत्व आहे का, तकलादू हिंदुत्व आहे का? हिंदुत्वासाठी या लोकांनी आजवर काय काम केलंय? 2014च्या नंतर जे सांगितलं जात होतं हिंदूंचं सरकार आहे वगैरे वगैरे, हे काय खरंच आहे का? आता लोक टीका टिप्पणी करायला लागलेले आहेत. RSS वरती सुद्धा टीका टिप्पणी करायला लागलेले आहेत की देशाची अशी अवस्था झालेली आहे, देशावरती अमेरिकेचा दबाव आहे. हे सगळं जरी असलं तरी RSS गप आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे भ्रष्टाचारी लोक, भारतीय जनता पक्षामध्ये भ्रष्टाचारी गेलेले, ह्या सगळ्यांवरती RSS गप्प आहे. आणि जे हिंदूंसाठी काम केलं करतंय भाजप असं जे म्हटलं जातंय सनातनी हिंदूंसाठी, तर खरंच भाजप हिंदूंसाठी काम करतंय का? मग राम मंदिरामध्ये चोरी का होते? हिंदूंवरती अन्याय अत्याचार झाल्यावरती हिंदुत्ववादी नेते का उभे राहत नाहीत? तसंच हिंदू महिलांवरती ज्यावेळेस बलात्काराच्या घटना आपल्याला समोर येतात त्याच्यामध्ये सगळे हिंदू नेतेच आहेत. तसंच हिंदू साधू संत सगळे आहेत. मग फक्त मुसलमानांनी काय केलं की मुसलमानाच्या विरोधामध्ये आवाज उठवायचा, एवढंच आहे का हिंदुत्व? म्हणजे का खरंच हिंदुत्व हिंदू धर्मासाठी काम करतंय? हिंदू धर्माची स्थापना कधी झाली? हिंदू धर्माचा उगम कधी झाला? या संपूर्ण विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तसंच देशामध्ये हिंदुत्ववादी जे नेते आहेत, हिंदुत्ववादी विचाराचे जे परखड मत मानणारे जे नेते आहेत, हे नेमके कोण कोण आहेत? पूर्वी जे अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे यांचं जे हिंदुत्व होतं, त्यांच्याकडं सुद्धा मुस्लिम समाजाचे नेते होते त्या काळामध्ये. मात्र आता आपल्याला फक्त हिंदू 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 आणि हिंदूंवरच अन्याय अत्याचार असं फक्त दिसतंय. तर हे का, ह्याचं कारण काय? तर या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. त्याच्या बऱ्याचशा माहित्या देखील आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. हा संपूर्ण व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल की खरंच हिंदू आणि हिंदुस्थान किंवा हिंदू धर्म खरंच खतऱ्यामध्ये असतो का? तर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. तर संपूर्ण व्हिडिओ बघावा आपण. तसंच जर चॅनलवरती नवीन असाल तर आपण चॅनल पटकन सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. हिंदू धर्माची स्थापना ही 4000 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे जसं की सांगितलं जातं की हिंदू धर्म हा सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक धर्म आहे आणि हिंदू धर्म सुमारे 4000 वर्षापूर्वीचा जुना धर्म आहे. आणि सिंधू संस्कृतीपासून याची मुळे सापडतात. म्हणजे सिंधू संस्कृती जी आहे आपली, त्याची बीजे आणि त्याची मुळे हे त्या टायमामध्ये सापडतात. तसंच एका व्यक्तीने स्थापन केला नाही. हा जो हिंदू धर्म आहे तो एका व्यक्तीने स्थापन केलेला नाही. जसं की आता गौतम बुद्ध हा गौतम बुद्धांनी स्थापन केलेला धर्म आहे. ख्रिश्चन धर्म हा येशू यांनी स्थापन केलेला आहे. इस्लाम धर्म हा पैगंबर मुहम्मद यांनी स्थापन केलेला आहे. याप्रमाणे हिंदू धर्माला संस्थापक नाही. महत्वाचं म्हणजे बघा, हिंदू धर्माला संस्थापक नाही. त्यामुळं असं म्हटलं जातं की हिंदू धर्म हा अनेक लोकांनी मिळून स्थापन केला, परंतु त्यांची नावं नाही, म्हणजे संस्थापक नाही. आणि हिंदू हा धर्म नाही, हिंदू ही संस्कृती आहे. सिंधू संस्कृतीपासून आलेला हा हिंदू धर्म आहे. आता अनेक परंपरांचे मिश्रण आहे त्याच्यामध्ये. वैदिक आहे, धर्म आहे, उपनिषद आहे, तत्वज्ञान आहे, पुराण आहे, भक्ती आहे, संप्रदाय आहे, तंत्र आहे, योग आहे. या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण करून हिंदू धर्म बनला असं सांगितलं जातं. मात्र हिंदू धर्माला संस्थापक अद्याप तरी संस्थापकाचं नाव कोणाला सांगता आलं नाही. जसं की बौद्ध धर्म हा गौतम बुद्धांनी स्थापन केला, ख्रिश्चन धर्म हा येशूनं स्थापन केला, इस्लाम धर्म हा पैगंबर मुहम्मद यांनी स्थापन केला. त्याला म्हणजे संस्थापक आहेत. असं हिंदू धर्माला संस्थापक नाही. मात्र अनेक मिश्रण मिळून हा हिंदू धर्म स्थापन झाला असं सांगण्यात येतं. आता हिंदू धर्माचं नाव हिंदू हे कुठून आलं हे सुद्धा आपण बघू. हिंदू शब्द हा मूळ पार्शियन शब्द सिंधू नदीच्या पलीकडच्या लोकांना पार्शियन लोक हिंदू म्हणत होते. म्हणजे पार्शियन लोक त्यांना हिंदू म्हणायचे. ग्रीक लोकांनी त्यांच्या
इंडस केला, त्यावरून इंडिया शब्द निर्माण केला. आता धर्म म्हणून ओळख बघा कधी मिळाली? ब्रिटिश काळात जनगणनेसाठी भारतातील विविध वैदिक, शैव, वैष्णव, शाक्त परंपरा एकत्रपणे आल्या, त्यावेळेस त्याला हिंदू असं म्हटलं गेलं. आता महत्वाचा ग्रंथ कुठला आहे हिंदू धर्मामध्ये? हिंदू धर्माचं महत्वाचं ग्रंथ बघा वेद, अनेक ऋषींनी पाहिले, पुन्हा अपौरुषिक मानले जातात. व्यासांनी संकल्प केले. बघा उपनिदेश काय आहे? विविध ऋषींनी याज्ञवल्क्य, उद्धवलकल, आरुणी इत्यादी. रामायण वाल्मिकीने लिहिलं, महाभारत व्यासाने लिहिलं, पुराणे परंपरेनुसार व्यास, पण प्रत्यक्षात अनेक शतकांनी लिहिलं गेलेलं ते आहे असं म्हटलं जाते. आता मुख्य विचार कोणी दिला या सगळ्याचा? बघा वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या संत तत्वज्ञांनी योगदान दिलं आणि आदि शंकराचार्य 8वे शतक अवैद्य वेदांत 4 पीठांची स्थापना करण्यात आली. म्हणजे आपल्या देशामध्ये जे महत्वाची 4 पीठं म्हटली जातात तर ती 4 पीठं स्थापन करण्यात आली. ज्याचार्य 11व्या शतकामध्ये विशिष्ट दृष्ट्या. आता माधवाचार्य 13व्या शतकात दैत्य वेदांत म्हणजे चैतन्य महाभार, तुकाराम, संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज हे आपण पाहिलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे. हिंदू धर्म हा एका नदीसारखा आहे आणि अनेक ओहोळ्या मिळून तो धर्म स्थापन झालाय असं काही जणांचं म्हणणं आहे. म्हणजे हिंदू धर्माची जी संस्कृती आहे ती मी आपल्याला सांगितली आणि हिंदू धर्म कधी स्थापन झाला हे सांगितलं, किंवा विविध धर्माचे संस्थापक आहेत तसं या धर्माला संस्थापक नाही. मात्र आता हे भारतीय जनता पक्ष जेव्हा स्थापन झालं, प्रस्थापित झालं, तसंच RSS 100 वर्ष पूर्ण झाली, RSS स्थापन झालं आणि त्यांनी राजकीय अजेंडा राबवला, तो म्हणजे हिंदू धर्माला एकत्र करायचा आणि आपली सत्ता हस्तगत करायची, कायमस्वरूपी आपली सत्ता टिकवून ठेवायची, असं सध्याचं राजकीय आपल्याला बलाबल दिसतं. तर हिंदुत्व हे बेगड आहे का? हिंदुत्व हे फक्त तत्ला जो आहे का? आता हे असं म्हणण्याचं कारण म्हणजे बघा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदू होते, उद्धव ठाकरे हिंदू आहेत, मात्र त्यांच्या पक्षाची फोडणी केली गेली. पक्ष फोडला, 2 वेळा 3 वेळा 4 वेळा 5 वेळा त्यांचा पक्ष फोडला. ते सगळे लोक भारतीय जनता पक्षामध्ये गेलं. जे भारतीय जनता पक्ष स्वतःला हिंदुत्ववादाचा मुद्दा हिंदू म्हणतं, तेच भारतीय जनता पक्ष हिंदूंचा पक्ष फोडतं. ज्या वेळेस एखाद्या हिंदू महिलेवरती बलात्कार होतो, एखाद्यावरती अन्याय अत्याचार होतो हिंदूवरती, ज्याची जमीन वळकवली जाते, त्यावेळेस त्याचा आवाज दाबण्याचं काम सुद्धा हिंदूच करतो. त्याला न्याय मिळवून हिंदू देत नाही. न्याय मिळू नये म्हणून सुद्धा त्याचा आवाज हिंदूच दाबतो. मात्र एखाद्या मुसलमानानं जर एखाद्या हिंदूवरती अन्याय अत्याचार केला, तिथं मात्र सगळे हिंदू मिळून त्या मुसलमानावरती कारवाई करायला मागणी करतात. जसं की आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये 4-5 कुत्रे सांभाळलेले आहेतच. इकडं गोपीचंद पडळकर आहे, तिकडं निलेश राणे आहे, इकडं संग्राम जगताप आहे, तिकडं महेश लांडगे आहे. हे हिंदुत्ववादी नेते. हे फक्त हिंदूने हिंदूवर बलात्कार केला तर त्यासाठी उठवत नाही, आवाज उठवत नाही. हे फक्त हिंदूवरती जर मुसलमानानं काय केलं तरच आवाज उठवतात. म्हणजे हे फक्त हिंदू रक्षक स्वतःला म्हणायचं नाही, यांनी हिंदू रक्षक नाहीत. हे फक्त आपलं राजकारण शाबूत ठेवण्यासाठी हिंदू धर्म असा आहे की बघा, हिंदू धर्माची जी शिकवण आहे की कुठल्याही धर्माचा द्वेष केला जाणार नाही, कुठल्या माणसाचा द्वेष केला जाणार नाही, अशी काही शिकवण हिंदू धर्मामध्ये आहे. मात्र ही लोक सत्तेसाठी लाचारी चाटोगिरी करणारी ही लोक, दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारी, ह्यालाच वेगळं हिंदुत्व जे उद्धव ठाकरे जे म्हणतात, बाळासाहेब ठाकरे जे म्हणायचे की माझं वेगळं हिंदुत्व नाही, ते हेच हिंदुत्व म्हणायचं. दुसऱ्या धर्माचा द्वेष करायचा, दुसऱ्या लोकांचा द्वेष करायचा, दुसऱ्या आमदार खासदारांचा द्वेष करायचा, त्यांना भ्रष्टाचारात बरबडायचं, भ्रष्टाचारी म्हणायचं आणि पुन्हा आपल्या पक्षात घ्यायचं, हेच उद्धव ठाकरे म्हणायचे की हेच वेगळं हिंदुत्व आणि हे हिंदुत्व आमचं नाही. ही संस्कृती भारतीय जनता पक्षाची आहे. त्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी असतील, मुरली मनोहर जोशी असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील, लालकृष्ण अडवाणी असतील, त्या काळाची जी लोक होती ती लोक हिंदुत्ववादी विचाराची, ते हिंदूंसाठी काम करायचे, मुस्लिम सुद्धा त्यांच्यासोबत काम करायचे. त्यांचा एकच अजेंडा, हा देश जो आपला म्हणतो तो आपला,
हा देश जो माझा नाही म्हणतो तो आपला नाही, असं त्यांची विचारसरणी होती. आणि त्या काळातच बाबरी मशिदीचा किस्सा असेल किंवा इतर किस्से काय 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 झालं. आता त्यानंतर 2014च्या नंतर बघा जी सत्ता भारतीय जनता पक्षाची आली देशामध्ये, 1995 सुद्धा अटल बिहारी वाजपेयी या देशाचे पंतप्रधान झाले, लालकृष्ण अडवाणी या देशाचे गृहमंत्री झाले होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा जातीवाद मोठ्या प्रमाणामध्ये वाढला नव्हता, जो आज वाढलेला आहे. आजचा जो जातीवाद आहे हे लोकांना जगणं मुश्किल करणारा जातीवाद आहे. लोकांना नको नको असं वाटायला लागलेलं आहे. म्हणजे हिंदू सुद्धा संकटात आहे. आज हिंदू आहे म्हणून त्याला 200 रुपयाला सिलेंडर मिळतोय का, 50 रुपये लिटरनं पेट्रोल मिळतंय का, तर अजिबात नाही. हिंदूला बी 1100 रुपयाला गॅस घ्यावा लागतोय, सिलेंडर घ्यावा लागतोय आणि 110 रुपये लिटरचं पेट्रोल टाकावं लागतंय हिंदूला बी. आणि मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, सगळ्यांनाच 110 रुपये लिटरने पेट्रोल टाकायला लागतंय, 1100 रुपयाला गॅस घ्यायला लागतोय. म्हणजे हे सरकार हिंदूचं नाही, हे फसवं हिंदुत्व आहे, बेगडं हिंदुत्व आहे. त्याचं हीच कारण आहेत त्याची, जे सांगितलं जातं. आता 2014 नंतर जे भारतीय जनता पक्षाने जी काही कामं केली, जे हिंदुत्ववादाचा मुद्दा सांगितला, हिंदुत्ववादाबद्दल त्यांनी जे सांगितलं, तर त्याविषयी सुद्धा आपण थोडी चर्चा करणार आहोत की 2014 नंतर देशामध्ये काय काय नेमकं झालं. सुप्रीम कोर्टाचा निकाल 2019 नंतर बघा निकाल झाला आणि राम मंदिराचं भूमिपूजन 20 मध्ये झालं. जानेवारी 2024 ते प्रतिष्ठापना झाली. ती नरेंद्र मोदीच्या हस्ते रांडवा माणूस, म्हणजे ज्याला बायको नाही, बायको घेऊन बसला नाही, एकट्यानेच पूजा करून टाकली. आता काशी विश्वनाथ कॉरिडॉर वाराणसीमध्ये मंदिर परिसराचा सुशोभीकरण केलं. म्हणजे भारतीय जनता पक्ष फक्त मंदिरं बांधतंय, कुठं IIT बांधलं नाही, एम्स बांधलं नाही, कुठं शाळा कॉलेजेस काही नाही. देशामधल्या 90,000 मराठी शाळा बंद झाल्यात. म्हणजे ज्या सरकारी स्कूल होत्या, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये 30,000 झाल्या बंद, महाराष्ट्रामध्ये 14,000 बंद झाल्या, अशा 90,000 शाळा सरकारी बंद झाल्या. ह्याच्यावरती हिंदुत्ववादी विचाराचे नेते काही बोलणार नाहीत. या 90,000 शाळांमध्ये सर्रास म्हणजे 99% लोक हिंदूंचीच मुलं शाळा शिकत होते आणि त्याच हिंदूंचं शिक्षण आता बंद झालेलं आहे. म्हणजे हिंदू समाजाला मागास ठेवायचं, अज्ञान ठेवायचं आणि आपली सत्ता हिंदू हिंदू म्हणून हस्तगत करायची, अशा पद्धतीचं हे भारतीय जनता पक्षाचं सध्याचं राजकारण आहे. बघा अजून दुसरं काय केलं, उज्जैनला महाकाल लोक म्हणजे महाकाल मंदिर आहे त्याचं सुशोभीकरण केलं. 4 धाम ऑल वेदर रोड उत्तराखंड मधलं हिंदू तीर्थक्षेत्र जोडलं, त्याला कलम 370 हटवलं. 2019 मध्ये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा दिला आणि तिथले जे काश्मीरी पंडित होतं त्यांचं पुनर्वसन केलं असं सांगितलं जातं भाजपकडून. परंतु मात्र असं काहीही झालेलं नाही, पुनर्वसन केलं नाही किंवा काही केलेलं नाही. CAA कायदा आणला 2019 मध्ये. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान मधल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन निर्वासित जलद नागरिकत्व त्यांना मिळणार असं सांगितलं गेलेलं आहे. मात्र फक्त मुसलमानांना मिळणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. तिहेरी तलाक सुद्धा 2019 मध्ये मुस्लिम महिलांसाठी तिहेरी तलाकाचा कायदा हा नरेंद्र मोदी सरकारने केला. गोहत्या बंदी, आता गोहत्या बंदीचा कडक कायदा केला भाजप शासित राज्यांमध्ये. मात्र भाजप शासित राज्यातनं सर्वाधिक बीफ हे इतर देशामध्ये एक्सपोर्ट होतं. त्याचा नंबर आता उत्तर प्रदेशचा हा प्रथम क्रमांक आहे. भारतातून जे बीफ एक्सपोर्ट होतं गाईचं ते उत्तर प्रदेशमधनं होतं आणि उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि योगी आदित्यनाथ हे त्या ठिकाणचे मुख्यमंत्री आहेत. योगी आदित्यनाथ म्हणजे जे जे राज्य भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत, गुजरात असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, दिल्ली असेल, महाराष्ट्र असेल, बिहार असेल, ही सगळी जी राज्य आहेत उत्तर प्रदेश सहित, ह्या सगळ्या राज्यातून सर्वाधिक बीफ हे एक्सपोर्ट केलं जातं इतर देशामध्ये. आणि हेच लोक सांगतात की गोबंदी हत्या किंवा गोबंदीचा कायदा आम्ही केलेला आहे, गायी कापायची नाही. मात्र गायीचंच मांस हे इतर देशामध्ये जात ते, जसं की अमेरिकेला जात असेल, इराण, इराक, दुबई, कुवेत ह्या सगळ्या देशांमध्ये भारतातून बीफ एक्सपोर्ट केलं जातं. मात्र फक्त सांगितलं जातं की आम्ही हे गाय कटणे नाही दूंगा, बटणे नाही दूंगा असं सांगितलं जातं. हेच वेगळं हिंदुत्व आहे, म्हणजे लोकांना वेड्यामध्ये काढायचं. नवीन शिक्षण धोरणं काय राबवली का भारतीय जनता पक्षानं? काहीही नाही, नवीन शिक्षण धोरणं नाही. मात्र मंदिर मात्र बांधले.
काशी विकास तीर्थ आडाशाळा, कुंभमेळ्यासाठी 30,000 35,000 कोटी. आता महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये कुंभमेळा होतो, ह्याला 35,000 कोटीचं पॅकेज दिलेलं आहे. मात्र इकडे शाळा बंद पडल्या 14,000, त्या शाळेला रुपये नाही, शेतकरी मरतोय त्याला काही सुद्धा नाही, अजिबात नाही. म्हणजे हे सगळं आता समान नागरिक कायदा वगैरे वगैरे वगैरे, हे समान नागरिक कायद्यामध्ये कोणाचं भलं होणार आहे? तर काहीच नाही. बघा, भारतीय जनता पक्षानं UBT सारखा पक्ष फोडला. तामिळनाडूमध्ये असेल किंवा पश्चिम बंगालमध्ये असेल, ममता बॅनर्जीचा पक्ष फोडला. ज्या लोकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप, शासित राज्यातून मात्र सर्वाधिक बीपी एक्सपोर्ट केलं जातं. आपण पाहिलं असेल की उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, बिहार असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, हरियाणा, झारखंड, गुजरात, उत्तर प्रदेश, ही जी सगळी राज्य आहेत, ही सगळीच्या सगळी राज्य भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत. देशामध्ये 22 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि या 22 राज्यांमधून सर्वाधिक बीपी एक्सपोर्ट केलं जातं, त्यात उत्तर प्रदेशमधून. उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्ववादाचा चेहरा म्हणून योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्याच राज्यातून सगळ्यात जास्त म्हणजे देशामध्ये सगळ्यात 1 नंबरचं राज्य उत्तर प्रदेश आहे आणि त्याच्यातून बीप एक्सपोर्ट केलं जातं. आता हे जे सगळे बीप एक्सपोर्ट करण्याच्या ज्या कंपन्या आहेत, ज्या काही देशातल्या प्रमुख 12-15 कंपन्या ज्या आहेत, ह्या सगळ्याच्या सगळ्या हिंदुत्ववादी नेत्यांच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला एकही इतर जातीचा माणूस दिसणार नाही. ते सगळेच्या सगळे हिंदुत्ववादी विचाराचे हिंदुत्ववादी मोठे मोठे नेते आहेत आणि त्यांच्याकडून भारतीय जनता पक्षाला 30 कोटी, 40 कोटी, 50 कोटीचा असा फंड हा भारतीय जनता पक्षाला मिळतो. आता भारतीय जनता पक्षाकडे पैसा किती आहे? भारतीय जनता पक्षाकडे 15,000 कोटी रुपये हा फंड भारतीय जनता पक्षाकडे जमलेला आहे. आज 15,000 कोटी रुपये म्हणजे नॉट इज अ जोक. 15,000 कोटीचा फंड हा भारतीय जनता पक्षाकडे आहे. आणि हे जे सांगितलं जातं की आपल्याला हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, हिंदू सरकार आहे, हे काही नाही. नकली हिंदुत्व कसं आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. तसंच बघा, हिंदुत्ववादी विचाराचे जे पूर्वीचे जे नेते होते, जे अटल बिहारी वाजपेयी असतील, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे असतील, ही जी जुनी मंडळी होती, ह्या जुन्या मंडळींना बघा, बाळासाहेब ठाकरेंनी जी ज्या वेळेस 1995ला सत्ता राज्यामध्ये आली, देशामध्ये आली, अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले, त्या काळात सुद्धा मुस्लिम मंत्री हा अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यकाळामध्ये सरकारमध्ये होता आणि राज्यामध्ये सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी शाहीरबाई शेख यांना मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून घेतलेलं होतं. मात्र हे आताचं जे हिंदुत्व आहे हे नकली हिंदुत्व आहे. आणि हे फक्त बघा, हिंदू धर्म सांगतो की कुठल्याही धर्माचा द्वेष करायचा नाही, जातीचा, धर्माचा, पंथाचा, माणसाचा कोणाचा द्वेष करायचा नाही. मात्र ही द्वेष करणारी मंडळी आहे आणि ह्या अशा मंडळीमुळंच हिंदुत्व बदनाम होत चाललेलं आहे. आणि देशाच्या राजकारणामध्ये सध्या जे नरेंद्र मोदी, अमित शहा हे जे अग्रगण्य मंडळी आहेत, तसंच RSS विचारधाराचे जे RSS प्रमुख आहेत, मोहन भागवत, ह्या लोकांचं जे हिंदुत्व आहे सध्याचं, हे नकली हिंदुत्व म्हटलं जातं. वारंवार उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की हे बेडगं हिंदुत्व आहे, नकली हिंदुत्व आहे यांचं. उद्धव ठाकरे सुद्धा हिंदूच आहेत, तरी सुद्धा त्यांचा पक्ष फोडला गेलेला आहे. ज्या हिंदूंवरती अन्याय अत्याचार होतो, त्या हिंदूला न्याय मिळावा म्हणून कधी आंदोलन केली जात नाहीत. मात्र तिथं जर कोणी मुसलमान असेल तर लगेच मात्र आवाज उठवला जातो. हे आपण वारंवार बघितलेलं आहे. हे सत्तेसाठी चिटकून बसलेले लोक आहेत आणि सत्तेसाठी वाटल ते म्हणजे सत्तेसाठी काही पण करायची अशी तयारी या लोकांची सध्या तरी आपल्याला दिसते. त्याच्यामुळंच राजकीय दृष्ट्या राजकारणातील लोक वारंवार म्हणत असतात की हे हिंदूंचं सरकार नाही, हे हिंदूंच्या विरोधातलं सरकार आहे. जर हिंदूंचं सरकार असेल तर हिंदुस्थानामध्ये किंवा देशामध्ये हिंदू समाजाला गॅसची टाकी 200 रुपयाला दिली असते आणि इतर धर्माच्या लोकांना ती 1000-2000 दिली असते. हिंदूला 50 रुपये लिटर पेट्रोल दिलं असतं आणि इतर धर्माला, इतर जातीच्या लोकांना मात्र ते 200 रुपये 300 रुपये लिटर दिलं गेलं असतं. परंतु असं काहीही केलेलं नाही. हिंदूंची अस्मिता जपण्यासाठी, हिंदू धर्म म्हणून किंवा हिंदू लोकांसाठी म्हणून कुठं
शाळा कॉलेजेस उभारली नाही, उलट आपल्या देशातल्या 90,000 शाळा ज्या बंद झाल्या त्यामध्ये बहुसंख्येनं हिंदूच मुलं शाळा शिकत होते. त्यामुळं अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की खरंच हे हिंदू धर्माची लोक नाहीत, हे फक्त हिंदूचा भाव करून आपली सत्ता प्रस्थापित करणारी लोक आहेत, असंच बऱ्याच जणांनी म्हटलं गेलेलं आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.